नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी. आणि मित्रांनो, या ठिकाणी श्रीराम नवमी निमित्त भव्यदिव्य असं बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. श्रीराम केसरी असं हे मैदान संपन्न झालं. ओपनचं मैदान होतं आणि या ओपनच्या मैदानामध्ये मित्रांनो सर्जा आणि आदत अर्जुननं प्रथम क्रमांकाचा मान पटकावलेला आणि कडनी पळून या गाडीने एक नंबर केलेला आहे. आता आपण याच्याविषयी माहिती विचारूया. आपल्या समवेत सर्जा बैलाचे मालक आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. धन्यवाद. दादा, काय सांगाल आज हा अर्जुन कुठला आहे सांगा नक्की, म्हणजे आम्हाला. अर्जुन घरचंच वासरू आहे, आदत वासरू आहे. एक 17-18 महिन्याचं वासरू असेल. बर. वडकीमध्ये 4 नंबर केला होता घरच्या साजावर, सर्जा आणि अर्जुन. बर बर. त्यानंतर ना आज परत गाडी पळाली. आज का गाडी घरची पळवायचं नियोजन केलं? असंच आता ते 2 दिवसाखाली विषय झाला त्याचं फेरे काढायचं होतं वासराला. बर. आणि याचं पण आज नियोजन करत होतो काल, पण पैरा भेटला नाही त्याला चांगला. आणि मग असं सहज बापू आंबेकर बोलले चला जाऊ दे, आपल्या घरचीच गाडी. फेरा काढायच्या अंदाजाने आलो होतो आम्ही. फेरा काढायच्या अंदाजाने आला. बर. आणि गट किती होता तुमचा पळायचा? गट 18वा गट होता. आणि तास 6 नंबर तास. आणि सेमी होता एक सेमी पहिल्या सेमीत पळाला. आणि फायनलला किती तास आलं? फायनलला 7 नंबर तास कडनं पळला. 7 नंबरच्या तासानं कडनं पळाला. काय सांगाल, कडने पळून सुद्धा एक नंबर केलाय? कडनं तसा आपला ठाम आहे ना. त्या दिवशी लखन बरोबर पण कडनं 1 नंबर केला होता. आज पण 1 नंबर घरच्या सजाव केला. घरच्या साजावर. म्हणजे तुम्हाला कड पाहिजे उलट? कड उजवी कड कधी पण चालते. आताची कशी होती? उजवीच होती का? आती पण उजवीच होती. मित्रांनो बघा, उलटी पण चालती, काय नाही, वासरू पण ठाम. किती दिवस झाले 1 नंबर केला? आता 2 दिवस झाले. तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी परत 1 नंबर. बघा म्हणजे मित्रांनो कसं काय याचं. फॉर्च्युनरचा मानकरी सर्जा आहे हा मित्रांनो. तर दादा, आज रक्कम एकदम मीडियम ठेवण्यात आली होती बक्षिसाची. प्रवेश फी पण त्या तुलनेत होती. मग आज ह्या मैदानाला का प्राधान्य दिलं तुम्ही? नाही तसं काही विषय नाही. रकमेचं मैदान पण चांगलं झालं म्हणा. नियोजन वगैरे चांगलं होतं. पण इथं बापू आंबेकर तिथं 10 किलोमीटरवर बघा वडकीमध्ये. बरं. आणि वासराचं फक्त फेरं काढायच्या अंदाजाने आम्ही आलो होतो. कारण त्याला 2 दिवस 4-5 दिवसाला गॅप होता. वडकीपासून त्याला काय मैदान झालं नव्हतं त्याला. आणि आता सहज आम्हाला काल फेरं काढायचं त्या अंदाजानुसार आलो होतो. म्हणजे प्रवास टाळताय तुम्ही. जवळची मैदान शक्यतो किती का रकमेची असणार, पण जवळच्या मैदानाला प्राधान्य देत आहे. आणि आयोजकांविषयी काय सांगाल? आयोजक 1 नंबर आयोजन झालं होतं. पब्लिक वगैरे सगळं एकदम नंबर कंट्रोल होतं. बर. काय विषय नाही. आणि आज जॉकी कोण होतं गाडीवर? गटाला, सेमीला, फायनलला? आमचे नागोराव भाऊ इंगोले, सर्जाचे दुरकरी कायम असतात. मला वाटतं त्या दिवशी आपली भेट नाही झाली बाईटमध्ये. ते दुरकरी होते, तुम्ही नाही भेटला. किशोर भाऊ होते, तुम्ही होता. आज तुम्ही आहे. तर काय सांगाल या गाडीच्या विषयी? काय सांगाल घरच्या गाडीच्या विषयी? सर्जाच्या विषयी काय सांगाल? त्याच्या कडच्या पळाच्या विषयी काय सांगाल? सर्जा कडेला पण पळतंय नंबर 1च. काय विषय नाही. हातून लागला, कड लागली तरी काही टेन्शन नाही त्याला. आणि वासरू पण आहे कडेला पण, मधून पण. गाडी एवढी 1 नंबर पळते, एकदम घरची गाडी. आज हर्षू आपल्या समोर वागळवाडीचा ड्रायव्हर. हर्षू, काय सांगशील या गाडीच्या विषयी? काय गाडी 1 नंबर पळते घरची. आदत कोंड डावीने, सर्जा उजवीने, गाडी 1 नंबर पळते. आजच्या विषयी काय सांगशील? आज कशी गाडी पळाली? आज ओपनच्या मैदानात त्यांनी चांगली टक्कर दिली, 1 नंबर करून दाखवला त्यांनी कडन. त्या ह्याच्या विषयी काय सांगशील? आदतच्या विषयी? अर्जुन म्हणजे भविष्यातला सर्जाचे अशीच मोठी बक्षीस मारत राहणार. बर बर. आणि बापूंचं काय नियोजन मास्टर म्हणतात बापू. बर बर. आज किती गाड्या चालवल्या तू? आज माझ्या 3 गाड्यांनी गट काढलेला. सीमेला 1 राहिले, क्वार्टरला, बाकीच्यांना कड लागली. त्यामुळे काय बरं, म्हणजे आता चांगला हात बसायला लागला. चांगला हात बसायला लागलाय. बरं, चालतंय. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि पुढचं नियोजन काय असेल? कुठल्या मैदानात सर्जा दिसेल? पुढच्या ट्रॅक्टरच्या मैदानात 22 तारखेला पळ, 22 आणि 26. बरं. पायरा कसं काय नियोजन? पैरा आहे आमच्या शंकरपडातलाच भागातलाच आहे. बरं, त्याच भागातला पायरा का? आणि 26ला? 26ला पण तिकडचाच बैल आहे. कुठं पळणार आहे 26ला? 26ला येतं कासेगावला. कासेगावला. बरं, चालते. चला, शुभेच्छा तुम्हाला. तुमचं अभिनंदन. धन्यवाद.